मुंबईत म्युझिकच्या तालावर तरुणाई थिरकते आहे की ड्रग्सच्या नशेत झुलते आहे असा प्रश्न पडावा अशी भयंकर परिस्थिती शहरात वाढू लागली आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्स पार्टी प्रकरणानं त्यावरती शिक्कामोर्तब झालंय। या घटनेमुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। वर्षभरात कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांच्या नाकाखाली कॉन्सर्टच्या नावाखाली मृत्यूचा बाजार कसा भरवला गेला। उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये कोण येतंय कोण जातंय, 10 बाय 10 ची खोली भाड्यानं घेऊन त्यात कसे अंमली पदार्थांचे कारखाने चालवले जात आहेत आणि यावर कुणाचाच काहीच वचक उरलेलं नाहीये हे वास्तव आहे। या ड्रग्सच्या साखळीतून मुंबईतील तरुणाईला कसं ड्रग्सच्या विळख्यात ओढलं जातंय याची अत्यंत चिंताजनक आणि डोळे उघडायला भाग पाडणारी माहिती पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। पहिली गोष्ट म्हणजे नेस्कोमध्ये जे घडलं ती एक केवळ दुर्दैवी घटना नाही तर तो एक मोठा ट्रेंड आहे। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूचं सत्य उघड केलं, कारण या घटनेनंतर ड्रग्स पार्ट्यांचं पेव कसं वाढतंय हे समोर आलं। यात सध्या उपचार घेत असलेल्या तरुणीनं कबूल केलंय की यापूर्वीही तिनं जिओ वर्ल्ड येथील इव्हेंटमध्ये ड्रग्स घेतले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या संवेदनशील शहरात एवढा मोठा इव्हेंट होतो, पण पोलिसांची भूमिका फक्त परवानगी देण्यापुरतीच मर्यादित का होती। हॉलमध्ये चाललेल्या गैरप्रकारांकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की त्यांना अंधारात ठेवलं गेलं हे अजूनही अनुत्तरित आहे। 80च्या दशकापासून सुरू झालेल्या रेव पार्टीज आता बदलल्या आहेत। आता हे ड्रग्ज वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध होतात, त्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटचा बाजार देखील सुरू झालाय। रेव पार्टीमध्ये आता केवळ श्रीमंतांची मुलं नाहीत तर मध्यमवर्गीय मुलंही अडकतायत। ड्रग्ज विक्रेत्यांनी आता आपला मोर्चा मोठ्या म्युझिक कॉन्सर्टकडे वळवलाय, कारण तिथं हजारोंची गर्दी असते आणि कोणावर लक्ष ठेवणं कठीण असतं। या पार्ट्यांचं निमंत्रण सोशल मीडिया आणि कोड लँग्वेजमध्ये दिलं जातं, जेणेकरून तपास यंत्रणांना त्यांचा थांगपत्ता लागणार नाही। ड्रग्ज घेणाऱ्या जेनझीच्या कम्युनिटी तयार होत आहेत आणि त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये हे सगळे प्रकार घडतायत। मुंबईत ड्रग्सची साखळी कशी हातपाय पसरत चालली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहम्मद आरिफ शेख ह्या ड्रग्स पेडलरला झालेली अटक। आता हा मोहम्मद कोण ते सांगण्याआधी त्यानं मुंबईत केलेला प्रताप जाणून घेऊ। मुंबईच्या खार परिसरात मोहम्मद रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरताना खार पोलिसांच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आला। संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याची झडती घेतली तर त्याच्याकडून 15 ग्रॅम MD ड्रग्ज सापडले। त्याला ताब्यात घेतलं आणि सखोल चौकशीतून पोलिसांना जे हाती लागलं ते भयंकर होतं। हा मोहम्मद राहायला सांताक्रूजमध्ये होता। पत्नी नसरीन हिच्यासोबत तो सांताक्रूजमध्ये एका चाळीत भाड्याने राहत होता, पण त्यानं अंधेरीच्या 6 रोड येथील भास्कर चाळ परिसरातही दरमहा 13,000 रुपये भाडं देत आणखी एक खोली घेतली होती। या खोलीत त्यानं MD ड्रग्ज तयार करण्याचा एक मिनी कारखानाच तयार केला होता। या 13,000 रुपयांच्या भाड्याच्या खोलीतून दर महिन्याला तब्बल 25 ते 30 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज पुरवले जात होते। म्हणजे हा मोहम्मदच्या ड्रग्ज रॅकेटचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज येऊ शकतो। त्याची पत्नी नसरीन या बेकायदेशीर व्यवसायाचा आर्थिक हिशोब पाहत होती। पोलिसांनी तिच्या बँक खात्यातून 26 लाख रुपये गोठवलेत। धक्कादायक बाब तर अशी आहे की हा मोहम्मद आरिफ शेख कोण, तर हा मूळचा गुजरातचा असून तो गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला गुन्हेगार आहे। गुजरातमध्ये त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे आणि एका ड्रग्ज प्रकरणात त्याला गुजरातमध्ये 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती। 2023 मध्ये तो पॅरोलवरती बाहेर आला, पण पॅरोल संपल्यावरती तो पोलिसांना शरण गेला नाही। तो थेट मुंबईत आला आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून इथं 3 वर्ष राहिला। पोलिसांच्या रडारवर येऊ नये म्हणून तो जिथं ड्रग्ज बनवत होता त्या अंधेरी परिसरात तो ड्रग्ज विक्री करत नव्हता। स्वतः सांताक्रूजमध्ये राहत होता आणि ड्रग्ज बनवण्यासाठी फक्त अंधेरीच्या खोलीत मदती जात होता। स्थानिक पातळीवर ड्रग्ज न विकता एका मोठ्या नेटवर्कद्वारे ते बाहेर सप्लाय करत होता, जेणेकरून पोलिसांना संशय येणार नाही। गुजरातचा इतका मोठा फरार ड्रग्ज तस्कर मुंबईच्या मध्यवर्ती भागात राहून कोट्यवधींचा धंदा करत होता, ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल। आता ही एक घटना झाली, पण मुंबईतील अशा चाळींमध्ये असे ड्रग्सचे कारखाने उभे राहू लागले तर परिस्थिती काय होऊ शकते याचा विचार करायला लावणारी ही घटना आहे। सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे पोलिसांच्या डोळ्यांदेखत हे कसं घडतं, साटलोटं की निष्काळजीपणा। नेस्को सेंटर सारख्या ठिकाणी एवढी मोठी पार्टी होते तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनला याची खबर नसते का? एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आवाजाची परवानगी घेतली जाते, पण आतमध्ये काय सुरू आहे यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा टोकडी पडते की ती पाडली जाते? त्यामागे काही आर्थिक गणितं आहेत का, असे सवाल इथं उपस्थित होतात। नेस्कोतील केवळ एका पार्टीचं हे प्रकरण नाही, मुंबईत आता ड्रग्ज हे फॅशन बनत चाललंय। एकदा ट्राय करून बघ या वाक्यातून अनेक तरुण या दलदलीत अडकतायत। हाय सोसायटी पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलंय। पूर्वी फक्त गांजा किंवा चरस असायचा, आता जागा त्याची घेतली आहे डिझायनर ड्रग्जने।
LSD, स्टॅम्प्स, MD, मेथ यांसारख्या पदार्थांमुळे तरुणांचा मेंदू सुन्न हुकवला जातोय. आता ड्रग गल्लीबोळात विकले जात नाहीत, तर ते डार्क वेब आणि मेसेजिंगच्या ॲप्सच्या माध्यमातून थेट घरपोच पोहोचवले जात आहेत. यामुळे पोलिसांना ट्रॅक करणं कठीण होतंय. पण या सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा 22 वर्षांचा तरुण ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दगावतो किंवा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, तेव्हा केवळ एक व्यक्ती जात नाही, तर एक कुटुंब संपतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जर इथली तरुणाईच नशेच्या विळख्यात अडकली तर देशाचं भविष्य काय असेल? गुन्हेगारीचे प्रमाण वाढणं, मानसिक आजार आणि आत्महत्या यांसारख्या समस्या या ड्रग्ज संस्कृतीमुळे फोफावत आहेत. नेस्को सेंटरचं प्रकरण हे केवळ हिमनगाचं टोक आहे. पोलीस प्रशासन, सरकार आणि आपण नागरिक म्हणून याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा पार्ट्यांवरती कायमची बंदी यायला हवी की पोलिसांच्या कार्यपद्धतीत काही बदल व्हायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.